नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. मी माझ्या पक्षाचा कोणी प्रदेशाध्यक्ष नाही, जिल्हाध्यक्ष नाही, तालुकाध्यक्ष नाही, कोण नाही. त्यामुळे मला तो अधिकार नाही याची मला जाणीव आहे की मला तो कसलाही अधिकार नाहीये. काही लोकांनी माझ्या अधिकारावरती बोलले तर मला माहिती नाही, मला कळतं मला अधिकार नाहीये. पण जी चर्चा चालू आहे किंवा विलिनीकरणाची त्या अनुषंगाने मी ते बोललो. आणि हे पण जर इकडं विलिनीकरण झालं, सत्तेत गेले तर आणखीन बहुमत वाढेल सरकारचं. या एक ते काय त्याच्यावरती एवढे विधान केले. साधं आता विलिनीकरणाचे तुम्हीच आम्हाला सांगता ना, विलिनीकरणाचे तुमच्या माध्यमातून ऐकतो आम्ही. विलिनीकरण म्हणून मी ते बोललो. बाकी काय यामध्ये हे स्पष्टीकरण बरं तुम्ही विचारलं म्हणजे काय काय बर बर आता हे मी नाही सांगू शकणार ना, हे तुम्ही त्यांना जाऊन विचारायला पाहिजे. त्यांना काय वाटलं हे मी कसं सांगू शकेल. काय 2 दिवसापूर्वी माजी खासदार सुजय विखे पाटील राजकारणात सेटलमेंट करायला तुमचं ते सेटलमेंट नाही, मी तुम्हाला काय बोललो, मी आज काहीच बोलू शकत नाही. मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं नेमकं निवडणूक लढवायची नाही लढवायची इथपासून आमच्या कार्यकर्त्यांचा दौरा मी करणार आहे. आणि दौऱ्यात काय नेमकी कार्यकर्त्यांची भावना ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची आहे. पाटील म्हटले होते की जर तरला काय अर्थ नसतो. ते त्यावेळेस जर तरच्या राजकारणामध्ये जर तरला काय अर्थ नसतो. नाही हा याच्यामध्ये राजकारण कशाला आणायचं. राजकारणाचा याचा काय संबंध नाही ना. काय हे बघा, मला प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा धर्माचा अभिमान असतो, मलाही आहे. ते धर्म स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्याच्यामध्ये राजकारणाचं काय म्हणजे त्यांचं काय पेटंट आहे का त्याच्यावर? काय का त्यांना काय लिहून दिलंय असं थोडीच आहे काय विषय. आणि आता असं काय विषय नाही काय, प्रत्येकाला आपल्या धर्माचा मला कायम होता, आजही आहे, असं काय विषय नाही. अत्यंत मोठ्या कामाचा उलट आमच्या नवीन बॉडीने त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जी त्याचबरोबर 2.5 कोटी रुपयाची आणखीन विकास कामांना आपण जिल्हा नियोजन समितीकडून देखील मान्यता आणली. त्याचा मी उल्लेख करायचा राहून गेला. पण 2.5 ना, त्यामध्ये देखील वेगवेगळ्या काही रस्त्यांची कामं आहेत. अनिल कोळसेंचं नाव असतं. अनिल कोळसे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचं कॉम्पिटिशन अनिल कोळसे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्ते कॉम्पिटिशन वगैरे असे बरेच त्या ठिकाणी 2.5 कोटी रुपयांची विविध होऊ शकलं नाही अशी खंत खूप लोक माझ्याकडे येऊन व्यक्त करतात. तर एकदा त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून काय करायचा हा निर्णय घेतला. हे बघा, चर्चा कोण काय करतो ह्याला मी काय बोलू शकत नाही. मी त्याच्यावरती आज काय बोलणं योग्य नाही. पण आता थांबा ते बरं झालं तुम्ही विचारलं. खरं मी काय म्हटलं होतं, मी असं म्हटलं की ते कायदा तिथं योग्य तो व्हायला पाहिजे. एवढं मोठं बहुमत सरकारकडे आहे, 230 का काहीतरी 32-40 आहेत. आणि हे 10 आमचे 10 असं मी काय बोललो याचा असा अर्थ होता फक्त की ते विलिनीकरणाची जी काय चर्चा चालू आहे, 2 राष्ट्रवादी एकत्र होतील याच्या विलिनीकरणाची जी काय चर्चा चालू आहे त्या अनुषंगाने मी म्हटलो. मी कधी असं म्हटलो नाही की आमचे 10 आमदार हे भारतीय जनता पक्षात जातील, असा शब्द आला का माझ्याकडून? नाही. मी फक्त बोललो की हे 10 पण जर सत्तेत गेले तर अजून बहुमत होईल. नाही, मी आता जे तुम्हाला सांगितलं त्यात सगळ्याच प्रश्नांची उत्तर आहेत. शेवटी मी आमदार होईल, काय होईल, राजकीय पद मला मिळेल, काय मिळेल हे माझ्या एकट्यासाठी नाहीये. आमची संघटना आहे, म्हणजे 3-3 पिढ्यांपासून कार्यकर्ते हे आमच्याशी जोडले गेलेले आहेत. एक कुठेतरी भावनिक सगळा संबंध आहे. नवीन देखील बरेचसे कार्यकर्ते मागच्या 5 वर्षामध्ये आमच्याशी जोडले गेलेले आहेत. या सर्वांच्या मताचा कुठेतरी काहीतरी आदर ठेवला गेला पाहिजे. मी एकटा
काहीतरी म्हणायचं मला हे करायचंय मला ते करायचं, याला काय अर्थ नाही. शेवटी जे एवढ्या कित्येक दशकापासून आमच्या कुटुंबाशी जोडले गेलेले या तालुक्यातले असतील, काही नवीन कार्यकर्ते असतील, त्या सर्वांच्या विचार घेणं, त्यांच्याशी कुठेतरी संवाद साधणं, त्यांच्या मताचा देखील आदर राखणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि म्हणून सर्वांचा जो काही विचार असेल त्या विचाराशी आदर राखून पाणीपट्टीमध्ये 2 का 3 हजार रुपयाची काहीतरी वाढ केलेली आहे. मी आपल्या माध्यमातून राहुरी शहरवासियांना या निमित्तानं शब्द देऊ इच्छितो, ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर पुढचे 3 ते 5 वर्षे कोणतीही पाणीपट्टी राहुरी शहरवासियांना वाढणार नाही, की जेणेकरून एक मोठी सलग वर्ष 2 वर्षाला पाणीपट्टी वाढत असते, पण कमीत कमी पुढचे 5 वर्ष कुठल्याही प्रकारची पाणीपट्टी राहुरी शहराला ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर जे पैसे वाचतील कुठल्याही प्रकारची पाणीपट्टी राहुरी शहरवासियांना पुढचे 5 वर्ष वाढणार नाही. आणि मोठा दिलासा सर्वसामान्य राहुरीकराला या निमित्तानं होणार आहे. 7 वाजता भोंगा वाजला की मी पण कुठं बाहेर असेल तर लगेच मुलांना अभ्यासात जा म्हणून सांगत असतो. म्हणून 7 ते 8:30 हा मोबाईल असेल टीव्ही असेल हा बंद करून त्या ठिकाणी मुलांना अभ्यासाला बसण्याचा अभिनव प्रयोग हा राज्यामध्ये मोदी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी चालू आहे. चांगलं कौतुक या उपक्रमाचं देखील राज्यभरात. मी मध्ये आता मुंबईला होतो 3-4 दिवस, का होतो मी नंतर सांगितलं मला, पण मुंबईला देखील मला बऱ्याचशा लोकांनी या असं तुमच्या पालिकेची बातमी वाचली, कौतुक त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर मी राज्यमंत्री असताना या शहरात सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.